नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अंबड गुन्हे शाखेला स्पष्ट आदेश दिले होते. फसवणूक करणाऱ्यांना कुठेही लपून बसू देऊ नका. आणि त्याच धर्तीवर 6 महिने फरार असलेल्या आरोपीला धुळे येथून सिनेस्टाईल पाठलाग करून जेरबंद करण्यात आले आहे. फिर्यादी निलेश तुपलोंडे यांनी सातपूर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली होती की जालिंदर नाथ अशोक मोरे राहणार धुळे यांनी त्यांच्या मुलीला धुळे महानगरपालिका येथे शिपाई पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. RTGS, फोन पे आणि रोख स्वरूपात तब्बल 6,15,000 रुपये उकळले आणि वरून आयुक्तांच्या सहीचे बनावट नियुक्तीपत्र देऊन थेट फसवणूक केली आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी भूमिगत झाला होता. मोबाईल बंद, हालचाली गुप्त, पण अंबड गुन्हे शाखेने ससेमिरा लावला. 24 फेब्रुवारी 2026 रोजी धुळे येथे पोलिसांची चाहूल लागताच आरोपी ट्रॅक्टरमध्ये बसून पळू लागला. पण कायद्याचा हात लांब असतो. 12 फूट हनुमान मंदिराजवळ ब्रिज खाली पोलिसांनी ट्रॅक्टर समोर गाडी आडवी लावून चारही बाजूनी घेरत मोठ्या शिताफीने आरोपीला कॅबिन मध्ये ओढून काढत ताब्यात घेतले. बेरोजगाराच्या अंग आशांवर डाका टाकण्यासाठी हा इशारा आहे. नोकरीच्या नावाखाली फसवणूक कराल तर नाशिक पोलिसांचा ससेमिरा चुकवता येणार नाही. सदर आरोपीस पुढील कारवाईसाठी सातपूर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, सातपूर.